Good morning student, welcome to my channel ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणित हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि अंकगणित हे आपल्याला खूप असं महत्त्वाचं आहे, कारण अंकगणित शिकल्याशिवाय आपण कुठल्याही परीक्षेला सामोरं जाऊ शकत नाही। तर सुरुवातीपासूनच आपल्याला जे गणिताचा पाया आहे, अंकगणिताचा जो पाया आहे, तर हा संख्येपासून सुरुवात होत असतो। त्यामुळे आपण संख्यालेखन पद्धती जी आहे तर ही कोणत्या पद्धतीनं कशी केली जाते याचा असा सविस्तर मी तुम्हाला शिकवणार आहे। तरी आपण सर्वांनी आपापल्या नोटबुक ओपन करा, पेन घ्या आणि व्यवस्थितरित्या मी ज्या पद्धतीनं शिकवत आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहित चला आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला गणित हा विषय जे आहे तर तो अवघड वाटतो, तर तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असं तुम्ही जे शिकणार आहात तर त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा। लाईक करायला आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत। तर हे सबस्क्राईब आणि लाईक जे आहे ते आपण फ्रीमध्ये करू शकतो आणि हा एकंदरीतच सर्व जो काही गणिताचा भाग आहे किंवा मी जे काही शिकवत आहे तर त्याची कुठल्याही प्रकारची फीस नाही। त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा। आता आपण आजच्या सेशनला म्हणजेच गणिताच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। तर आपण जे काही गणिताची सुरुवात करत असतो तर संख्येची जी काही सुरुवात करत असतो तर संख्या पद्धत कशा लिहिल्या जातो आपण 1 2 3 4 5 6 अशा आपण अनंतापर्यंत संख्या लिहू शकतो। आणि हे जे काही आपण अनंतापर्यंत संख्या लिहित असतो तर या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हटले जाते। म्हणजे ही काही संख्या आहेत, समजा 1 2 3 4 अशा ज्या काही संख्या लिहितो आपण तर त्या संख्यांना काय म्हटलं जातं? या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या तर इन शॉर्ट थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा की ह्या 1 2 3 4 5 असं अनंतापर्यंत आपण जे मोजतो त्याला काय म्हणायचं? मोज संख्या असे म्हणतात। आणि या संख्येमध्ये आपण जर समजा 0 ॲड केला आणि त्यानंतर 1 2 3 4 अशा आपण अनंतापर्यंत लिहित गेलो समजा, तर या सर्व संख्यांना काय म्हणतात? या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हटले जाते। पूर्ण संख्या असे म्हणतात। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की 0 आपण ॲड केला याच्यामध्ये की ह्यांना काय म्हणायचं आपण? पूर्ण संख्या असे म्हणतात। म्हणजेच या संख्या समूहात 0 या संख्या समूहात शून्याचा समावेश करून मिळणाऱ्या समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात। म्हणजे पूर्ण संख्या होण्यासाठी आपल्याला कशाचा समावेश करावा लागतो?
या संख्या समूहामध्ये शून्याचा समावेश करावा लागतो. तर तुम्ही हे मुद्दे लक्षात ठेवायचे 2-3. हे 2-3 मुद्दे लक्षात ठेवल्याच्या नंतर आपण कशाला काय म्हणतो तर ते आपल्या लक्षात येतं. आता हे बघा, सर्वात एक अंकी सर्वात मोठा एक अंकी अंक कोणता, असा जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार? तर सर्वात मोठा एक अंकी संख्या कोणती, कोणता अंक ही समजा, तर तो अंक कोणता असतो? 9. 9 ही संख्या याचं उत्तर आहे. एक अंकी सर्वात मोठा याच्यापेक्षा मोठा अंक आहे का कोणता? तर कोणताही अंक मोठा नाही. म्हणजेच सर्वात मोठी एक अंकी संख्या तयार करायची असेल तुम्हाला, तर सर्वात मोठी एक अंकी संख्या तयार करायची असेल तर 9 वापरावं लागेल. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या, सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? तर ती सुद्धा 99, म्हणजेच 99 ही 2 अंकी सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या. आता बघा 3 अंकी संख्या कोणती होईल? मग 3 अंकी संख्या सुद्धा होईल 999, ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या. त्याच पद्धतीनं सर्वात मोठी 4 अंकी संख्या, तर ती सुद्धा 9999. 9999 सर्वात मोठी सर्वात मोठी 4 अंकी संख्या, सर्वात मोठी 4 अंकी संख्या. सर्वात मोठी 4 अंकी संख्या मग कोणती होईल? 9999. 9999. आता सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या कोणती? सर्वात मोठी 5 अंकी संख्या तर 99,999 ही 5 अंकी संख्या. बघा 1 2 3 4 5. आता सर्वात मोठी 6 अंकी संख्या, 6 अंकी संख्या सुद्धा आहे सर्वात मोठी 6 अंकी संख्या. 9,99,999. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9,99,999 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या. तर आता ही आपण हे एक अंकापासून सुरुवात केली की एक अंकी सर्वात मोठी संख्या 9, दुसरी सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999, 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9,999, सर्वात मोठी 5 अंकी संख्या 99,999 आणि सर्वात मोठी 6 अंकी संख्या 1,99,999. तर या पद्धतीनं आपण सर्वात मोठी संख्या कशी तयार, एक अंकी सर्वात मोठी संख्या किंवा 6 अंकी सर्वात मोठी संख्या आपण करायचं आता शिकलेलो आहोत. बरोबर आहे? हे तुमच्या सर्व लक्षात आलेली आणि हे लक्षात येणं अवघड गोष्ट नाही, परंतु
आपल्याला ज्यावेळेस एकाच वेळी विचारलं जातं की तुम्ही ही 6 अंकी सांगा, 5 अंकी सांगा, 6 अंकी सांगा किंवा 3, 2, 1 असे, याच्यातसुद्धा माणूस एखाद्या वेळेस कन्फ्यूजमध्ये पडतं, गोंधळात पडून जातं. परंतु या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवल्याच्यानंतर गोंधळ होत नाही. आता सर्वात मोठी संख्या बघितली, तशीच आपण आता सर्वात लहान संख्या बघू. तर सांगा बरं, तुम्हाला सांगता येईल का सर्वात लहान संख्या कोणती? तर 1 अंकी संख्या सर्वात लहान कोणती? आता सर्वात मोठी बघितली, आता आपण सर्वात लहान बघू. सर्वात लहान 1 अंकी संख्या, 1 अंकी संख्या. सर्वात लहान 1 अंकी संख्या आहे 1. नंबर 2, सर्वात लहान 1 अंकी संख्या 1. 1 पेक्षा लहान संख्या असू शकते का? नाही. सर्वात मोठी, सर्वात लहान 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या कोणती? 10. 10 पेक्षा लहान अंक आहे का? नाही. त्यानंतर सर्वात लहान 3 अंकी संख्या. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. सर्वात लहान 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या 100. सर्वात लहान 3 अंकी संख्या. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या बरोबर 1000. 3 अंकी संख्या 1000पेक्षा कमी असू शकते का? नाही. सर्वात लहान 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या बरोबर 10,000. 1, 2, 3, 4 आणि 5. तर आपण ही 10,000पर्यंत थांबू, की या पद्धतीने आपण काय करू शकतो? तयार करू शकतो की फक्त आपण ही 0 वाढवत गेले की याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की ही सर्वात लहान संख्या जी आहेत, तर ही सर्वात लहान संख्या आपण ह्या अंकापासून तयार करू शकतो. तर या पद्धतीने आपण काय करतो? सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तयार करू शकतो. तर हे तुमच्या सर्व लक्षात येत आहे. हे निश्चित तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येत आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याच्यानंतर लहान अंक आणि मोठा अंक याच्यातले फरकसुद्धा तुम्हाला काढता येतात. मी तुम्हाला जर असं सांगितलं की सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या जी आहे, तर त्याच्यातून एक दुसरी वजा करा, तर ते सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. आता अंक तयार करणे.
आता याच्यापासून या अंकापासून काय तयार करायचं तुम्हाला, ह्या अंकापासून तुम्हाला काही संख्या तयार करायच्या, तर त्या संख्यासुद्धा तुम्हाला तयार करता आल्या पाहिजे. आता मी काही तुम्हाला अंक देतो आणि त्या अंकापासून तुम्ही काय करायचं, संख्या तयार करायच्या. दिलेला अंक एकदा वापरून संख्या तयार करणे. संख्या तयार करणे. तर तुम्हाला मी काही अंक देतो, 2, 8 आणि 7 हे जे 3 अंक दिलेले आहेत, तर या अंकापासून तुम्ही काय करायची, सर्वात लहान आणि सर्वात मोठी अशी या 2 संख्या बनवायच्या. सर्वात लहान आणि सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या. हे जे दिलेले अंक आहेत, तर हे अंक कसे वापरायचे, फक्त एकदाच वापरायचे आणि त्याच्यापासून सर्वात लहान संख्या लिहायची. तर सर्वात लहान संख्या कशी तयार करायची हे बघा. ही अगदी फक्त आपण आपलं जे डोकं शांत ठेवायचं आणि बघायचं की लहान संख्या तयार करत असताना आपण सर्वात अगोदर लहान कोणती संख्या याच्यातली, तर ती संख्या लिहायची. आता या 3 अंकामध्ये कोणता अंक लहान आहे, तर या सर्वात लहान आहे 2 अंक, म्हणून 2 घ्या. 2च्या नंतर कोणता लहान अंक आहे, तर त्याच्यानंतर 7 लहान आहे, म्हणून हे 7 लिहा. याच्यानंतर कोणता, या 7पेक्षा मोठा अंक कोणता आहे, 8. असा तुम्ही चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या की आपल्याला कोणती संख्या मिळते, सर्वात लहान संख्या मिळते. आणि उतरत्या क्रमाने आपण ज्यावेळेस अंक लिहिले त्यावेळेस आपल्याला मोठी संख्या मिळते. म्हणजेच सर्वात मोठा अंक 8, नंतर 7 आणि नंतर 2. तर याच्यापासून सर्वात मोठी हे जे 3 अंक दिले 2, 8 आणि 7, तर याच्यापासून आपण काय केल्या, 2 संख्या तयार केल्या. कोणकोणत्या, एक सर्वात मोठी आणि एक सर्वात लहान. तर लहान संख्या कशी तयार होते, तर सर्वात अगोदर आपण छोटा अंक वापरायचा, त्याच्यानंतर थोडा मोठा, त्याच्यानंतर थोडा मोठा, असा त्याच्या सिरियल नंबरप्रमाणे सिक्वेन्सप्रमाणे आपण लिहिले की ती आपल्याला सर्वात लहान संख्या मिळते. म्हणजे संख्याचा जो आपण चढता क्रम लिहितो त्यापासून आपल्याला काय मिळते, सर्वात लहान संख्या मिळते. आणि ज्यावेळेस संख्येचा उतरता क्रम लिहितो त्यावेळेस आपल्याला मोठी संख्या मिळत असते. लहान संख्या कोणती भेटली मग आपल्याला, 278. आणि सर्वात मोठी संख्या कोणती मिळली, 872. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेला आहे भाग. हे तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आणि आजचा आपण जे काही नवीन सेशनला सुरुवात केलेली आहे, तर हे आपण एवढ्याच भागामध्ये आपण थांबणार आहोत. कारण आपल्याला ही जे पहिला क्लास आहे आपला, तर हा पहिला क्लास आपण एवढ्यामध्ये थांबवणार आहोत. कारण तुम्हाला आणखी भरपूर काही शिकायचं आहे. या फक्त आता मी तुम्हाला या अंकाची ओळख करून दिली की सर्वात मोठी संख्या कोणती असते, 1 अंकी कोणती असते, 2 अंकी कोणती असते, 3 अंकी कोणती असते, 4 अंकी कोणती आहे, 5 आणि 6पर्यंत सर्वात मोठ्या संख्या सांगितल्या. त्याच पद्धतीनं 1 अंकी संख्यासुद्धा सांगितली. आणि सर्वात लहान संख्या कशी तयार करायची, सर्वात मोठी संख्या कशी तयार करायची, हे सुद्धा मीच तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. एवढा जे भाग आहे आजच्यासाठी एवढाच ठीक आहे. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या जे काही जवळचे नातेवाईक आहेत त्या सर्वांना तुम्ही शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. इथे आज थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग.